पतिव्रता बाईला आपला नवरा सर्वस्व असतो. कुणाला म्हणायचं पतिव्रता? पतिव्रता नेणे अनेकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी म्हणी. जिच्या ध्यानी म्हणी पतीचं चिंतन असतं तिला म्हणायचं पतिव्रता. पतिव्रतेचा भाव, तिचा पती तिचा देव. पतिव्रतेचे जिने भ्राताराच्या वर्तमाने, आपल्या पतीचं वर्तमान जाणून जिचं जगणं असतं तिला म्हणायचं पतिव्रता. सोपं सांगू का? जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? बोला ना, करतच नाही तर बोलू कशी म्हणावं? हां, जे पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? तुम्ही जोरात बोला. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा आता आवाज एका मिनिटात दाबते म्हणा, इथं कशी बोलू? तशीच बोल मा. आता जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? पतिव्रता. कारण पती कोण असतो? परमेश्वर असतो. तुमच्या एमपीत नसतो का? पती परमेश्वर असतो का? बोला, आहे परमेश्वर हो. पती कोण असतो? परमेश्वर असतो. चंदू नाना, पती परमेश्वर असतो पण परमेश्वर दारू पेत नसतो ना. हे बी तेवढंच खरं आहे. कुणाचा परमेश्वर दारू पेतो? हातवर करा बरं. मी दारू सोडायचा उपाय सांगतो, करा हातवर. बाप, इकडे तिकडे पाहू नका, कोणीच नाही. यांच्या छात्या कशा धडधड करू लागल्या बा. करते का हातवर? मरतो काय मी? बरं जाऊ द्या, नका हातवर करू तुम्ही. पण तुमच्या मनाला तर माहिती आहे आपलं गिऱ्हाईक पेत आहे. बरोबर आहे ना? आता मला याच्यातला सूक्ष्मता सांगायची आहे का? जिचे मालक पित असतील तिला माहीत नाही का मालक दारू पितात? बोला, माहिती आहे ना? तिनं हात का वर केला नाही? सांगतो ऐका. आपले पती जरी दारू पित असले तरी एवढ्या माणसात हात वर करून पतीची इज्जत घालवणं हा पतिव्रतेचा धर्म नाही, म्हणून त्या बिचाऱ्याने हात वर केला नाही. तुम्ही टाळ्या नका वाजू, तुम्ही लाजा धरा. तिनं हात वर केला नाही ना, आपली इज्जत ठेवली ना. आता आपण आजपासून बंद करू. तिने एवढ्या माणसात आपली इज्जत ठेवली ना, याच्यानंतर आपण तिला हात वर करायची वेळच येऊ देणार नाही. याला म्हणायचं पुरुष. याच्यानंतर तिला हात वर करण्याची वेळ येणार नाही. स्वाभिमान असला पाहिजे. बरोबर? जाऊ द्या, कसा जरी असला तर त्याची सेवा करणं हा पत्नीचा काय आहे? धर्म आहे. भला हो बुरा हो कैसा भी हो, मेरा पति मेरा देवता हो, मेरा पति मेरा देवता. नुसत्या जोरात म्हणाय पाहिजे. वाह, जाऊ द्या. कसा जरी असला तर तो माझा काय आहे? परमेश्वर आहे. त्याची सेवा करणं, लगेच बोलताना इको कमी करायचं. हां, त्याची सेवा करणं पत्नीचा काय आहे? धर्म आहे. महाराज म्हणले, आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रतेला जसा नवरा सर्वस्व तसा आम्हाला पांडुरंग सर्वस्व. मग एवढा एकनिष्ठ भाव जर तुमचा पांडुरंगाशी आहे तर तुम्ही देवीला शरण का जात? तर ऐका, पांडुरंगच नाही, तुकाराम महाराजच नाही तर वारकरी संप्रदायाच्या कोणत्याही संताचं चरित्र बघा, त्यांचा एक भाव आणि एक देव जोडलेला आहे. नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण घ्या. प्रेममूर्ती बाल भागवत लढीवाळ भक्त म्हणून नामदेवरायाला संबोधलं जातं. नामदेवरायाचा अधिकार पाहिला तर नामदेवराय 5 वर्षाचे असताना नामदेवरायाचे वडील दामा शेट्टी घरी नव्हते. मग नामदेवरायाच्या आईने सांगितलं, नामा आज तुझे बाबा घरी नाही आहेत, आज देवाला नैवेद्य घेऊन तुला जायचं. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले आणि नामदेवरायाच्या आईने आवाज दिला, नामा देवाला नैवेद्य खाऊ घालू नये. आपली आई काय म्हणते? देवाला नैवेद्य दाखवू नये. बोलला, हा, देवाला नैवेद्य दाखवू. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले आणि दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला आणि देवाच्या खाण्याची वाट पाहायला लागली. बोलत चला, दगडाचा देव खाता असतो का? पुरुष मंडळ बोला, दगडाचा देव खातो का? नाही. आपलं म्हणणं आहे दगडाचा देव खात नाही, पण नामदेवरायानं केलेला चमत्कार बघा. दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला आणि देवाच्या खाण्याची वाट पाहायला लागली. देव खायला तयार नाही. नामदेवरायाला असं वाटलं, रोज बाबा नैवेद्य आणतात तर देव खातो आणि आज मी आल्यामुळं देव खात नाही. नामदेवराय देवाला म्हणले, देवा तुझा नैवेद्य खाल्ला नाही ना, तुझ्याच पायावर डोकं आपटून मी माझा प्राण देईल. नामा म्हणे तुझला शरण, चरण कमळावरी शिरा पटेन. घेऊन आलो नैवेद्याला, एक तरी घास घे विठ्ठला. तुझ्यासाठी नैवेद्य घेऊन आलो, एक घास तरी घे. देवा पांढुरण्याहून पार्सल आणले, अर्धी तरी तुला हाणावं लागेल. बरोबर आहे ना? एक घास तरी तुला घ्यावा लागेल. चमत्कार बघा, पाषाणाची मूर्ती थरथरा कापिली
आणि जेवूती लागली नाम्या सवे. नोय हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. दगडातून देव प्रगट झाला आणि नामदेवराच्या हातचा नैवेद्य देवानी खाल्ला. आपलं म्हणणं होतं दगडाचा देव खात नाही, मग नामदेवरायाचा हातचा नैवेद्य खाल्ला नाही का? खाल्ला. का? खाऊ घालणारा नामदेवरायासारखा असेल तर देव दगडातून प्रगट होऊन खायला तयार आहे. खाऊ घालणारा आपल्यासारखा असेल तर कुत्र सुद्धा खायला तयार नाही. आपल्या डाव्या हातात भाकर असते आणि उजव्या हाताने काठी लपवलेली असते. यू बरोबर आहे. कुत्रजवळ येईपर्यंत भाकर दाखवायची, कुत्रजवळ आलं की भाकरीचा हात मागं करायचा आणि काठीचा टोका टाकायचा. बरोबर. जेवण दोन पद्धतीनं होतं. एक तर खाणाऱ्याला भूक असावी, नाही तर खाऊ घालणाराचं प्रेम असावं. आम्ही ज्यांच्याकडं फराळीचं केलं ते फॅब्रिकेशनवाले, त्यांनी सुंदर बनवलं पण वाढायला अमित होता. अमितच नवीन काय एकदम महाराज घ्या महाराज घ्या महाराज घ्या प्रेमानं. बरोबर आहे का? खाऊ घालणारा असेल तर माणूस दोन घास शिल्लक खाता ना. लक्षात ठेवा बरं का. तुका म्हणे जया संकोच दर्शने, तया ठाया जाणे अनुचित. आपण गेल्यानंतर आनंद नसेल तर त्या घरी जाऊ नये माणसानं. लक्षात ठेवा बरं का. नामदेवरायाचं देवाचं एवढं प्रेम. म्हणे नामा तुलाही माझ्याशिवाय करमत नाही, मलाही तुझ्याशिवाय करमत नाही. आज आपल्या दोघांमध्ये करार करायचा. काय करार केला बघा. नामा आजपासून तू मला सोडून कुठं जायचं नाही आणि मी तुला सोडून कुठं जाणार नाही, असा करार केला. पण काही दिवसानंतर माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. भूतलावरचे तीर्थ पहावे नयनी, जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, तव तू आपले सुईत पाय. तीर्थयात्रे जाय चुकू नको. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यो, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोष, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. हस्तस्य भूषणम दानम. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. पायाचं भूषण आहे कीर्तन झाल्यावर दुसऱ्याच्या चपला घालून जाण्यामध्ये. बरोबर ना? नाही. पायाचं भूषण आहे तीर्थयात्रा करण्यामध्ये. कंठाचं भूषण आहे नामस्मरण करण्यामध्ये. आणि हृदयाचं भूषण आहे ब्रह्मनिष्ठा धारण करण्यामध्ये. माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. मग कुणाला सोबत न्यावं? मग नामदेवरायाला न्यायचं ठरवलं. माऊली नामदेवरायाकडे आले. नामदेवा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. नामदेवरायाने सांगितलं मग चांगली गोष्ट आहे, तुम्ही माझ्याबरोबर यावं अशी इच्छा आहे. नामदेवरायाने सांगितलं मी येऊ शकत नाही. म्हणे का? कालच देवाचं माझं ठरलं, देवानं सोडून मला जायचं नाही, मी देवाला सोडून जाणार नाही, मी येऊ शकत नाही. माऊलीला वाटलं आपण पांडुरंगाकडून परवानगी काढू. माऊली पंढरपूरला आली. पांडुरंगा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. पांडुरंगानं सांगितलं चांगली गोष्ट आहे, सोबत नामदेवरायाला घेऊन जायची इच्छा आहे. पांडुरंग म्हटले मग जा ना घेऊन. नामदेवराय शेजारीच उभी होती. म्हणे देवा आपलं कालच ठरलं होतं तू मला सोडून जायचं नाही, मी तुला सोडून जाणार नाही, आणि आज खुशाल जा म्हणता. कधीपासून खोटं बोलाय शिकले? म्हणले निवडून आल्यापासून. आपलं ठरलं एकमेकाला सोडून राहायचं नाही. पांडुरंग म्हणले नामा आपलं लाख जरी ठरलं असेल, वस्तू आपली असू द्या, द्यायची का नाही द्यायची हे आपण ठरून चालत नसतं. न्यायला कोण आलं याच्यावर अवलंबून असतं. प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप माऊली आल्यानंतर मला नाही म्हणता येणार नाही, तुम्हाला जावं लागणार आहे. नामदेवरायाला देवाचा विरह सहन होत नव्हता. नामदेवरायाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. ऐका बरं. अहो 24 तास देवाच्या सोबत राहणारे तो विरह सहन होणार आहे का? चांगला बोलणारा बसमध्ये एखादा प्रवासी भेटला, तो उतरताना दुःख होतं माणसाला. म्हणतो माणूस अहो तुम्ही असते तर अजून छान झाला असता प्रवास. 24 तास देवाच्या सोबत राहणाऱ्याची अवस्था काय? डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. नामदेवराय देवाला म्हणतात देवा ठीक आहे, तुमची आज्ञा म्हणून मी तीर्थयात्रेला जातो. 24 तास सोबत राहिले की अवस्था फार बेकार असते. कालचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातला खूप वाईट दिवस. बरोबर आहे ना? असा आताही विश्वास बसत नाही की अजितदादा गेले असतील म्हणून. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री 6 वेळ उपमुख्यमंत्री राहिलेले आणि राजकारणात असून वेळ जपणारा, राजकारणात असून व्यसन नसणारा, राजकारणात असून स्पष्ट बोलणारा, जे होतं ते होतं, जे नाही ते नाही, असं एक व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणातलं काल हरवलं. ते म्हणजे अजितदादा पवार. आणि लाखो नाही महाराष्ट्रातल्या सगळ्यांच्या डोळ्यात काल अश्रू आले बघा. जो माणूस म्हणून जगतो ना त्या सगळ्यांच्या डोळ्याला अश्रू आले. कारण एवढी उंची गाठायला खूप वेळ लागतो. एवढी उंची गाठणं एवढाही सोपी गोष्ट नाही महाराज. बरोबर आहे ना? ज्यांनी अनेकदा वेळ जपली ते अवेळी आपल्यामधून निघून गेले.
हे मनाला न पटणार आहे बरं का, न पटणार आहे. रोजचा सूर्योदय झाला की सूर्यास्त होतो, सगळ्यांना मान्य आहे. पण संध्याकाळचा सूर्यास्त जर दुपारी झाला तर हे कोणाला पटण्यासारखं नाही. तसं महाराष्ट्रातल्या राजकारणातला कालचा दिवस जो सायंकाळी मावळायचा सुरू होता ना, तो सूर्य सकाळी सकाळी मावळल्या गेला. आणि म्हणून फार वाईट, सगळ्यांच्या डोळ्यात काल अश्रू होते. आजही ते दिवस, आजच त्यांना शेवटचा अनंतामध्ये विलीन झाले. प्रत्येकाच्या डोळ्यात, नामदेवरायाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले. अचानक भगवंता तुमच्यापासून मला सोडून जाणं हे पटत नाही माझ्या मनाला. अश्रूच्या धारा व्हायला लागल्या आणि नामदेवराय देवाला म्हणले, देवा ठीक आहे, तुमची आज्ञा म्हणून मी तीर्थयात्रेला जातो, पण माझी सुद्धा एक प्रतिज्ञा आहे, माझी सुद्धा एक अट आहे. पूर्ण भारताचं भ्रमण मी करेल, तीर्थक्षेत्रामध्ये जाईल, मंदिरापर्यंत जाईल, सभामंडपात जाईल, पण त्या मंदिरात गेल्याच्या नंतर जर मला शिवनीसारखा पांडुरंग दिसला नाही ना तर मी त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. कटेवर हात नाही असा देव जर दिसला नाही ना त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. त्या मंदिरात कीर्तन झाल्यावर एकदा घरी जाऊ नका, जाता जाता एकदा पांडुरंगाकडे बघून जा. जी पूजा करतात त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय गोड शृंगार केलाय पांडुरंगाचा आज. आणि आज एकादशी आहे. नाही जाणं झालं माघवारीला आपलं, पण आपली माघवारी आता शिवनीच्या प्रति पंढरपुरातच आहे ना. एवढं गोड मन, एवढं सुंदर. बेस तुझ्यासारखा देव नाही ना दिसला. मी एक बोलू तुम्हाला, इथली शृंगार ज्यानं पाहिला ना त्याला बाहेर गावातल्या कोणत्याच गावाचा देवाचा शृंगार आवडत नसेल. ते काय म्हणत असतील नामदेवरायासारखं माहिती आहे का, अरे हे पांडुरंग आहे पण आपल्या शिवनीसारखे नाही. कळलं माझं बोल. अरे हे पांडुरंग आहे पण आपल्या शिवनीसारखे सुंदर दिसत नाही. तुम्ही म्हणाले, नामदेवराय तेच म्हणले, तुझ्यासारखा देव असेल तर दर्शन घेणार, नाही तर दर्शन सुद्धा घेणार नाही. एवढी एक निष्ठता पांडुरंगाशी जोडलेली आहे. आणि या परंपरेतले तुकाराम महाराज आहे. या परंपरेतले म्हटल्यापेक्षा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकाळाचा येथून या. तुकाराम महाराज म्हणजे नामदेवरायाचेच अवतार होते ना. मग तुकाराम महाराजाला माहिती नव्हतं का मागच्या अवतारात मी ही प्रतिज्ञा केली बाबा, आणि मी जर आज देवीला शरण गेलो तर लोक मला काय म्हणतील. तर ऐका, तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे, पण त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. हेही खरं आणि तेही खरं. लक्षात येते माझं बोल. कधी कधी दोनही गोष्टी खऱ्या असतात. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. आमचे वाघ महाराज आणि धन्यकुमार महाराज पांढुर्ण्याच्या बसस्टँडला गेले. दोन्ही गोष्टी खऱ्या कशा असतात बघा. पांढुर्ण्याच्या बसस्टँडला गेले कशासाठी, काला संपला आणि गावाकडे जायचं. मग बसची वाट पाहत बसली. बसला यायला थोडा वेळ होता. मग संतोष महाराज धन्यकुमार महाराजांना म्हणले, धन्यकुमार, मित्र म्हणल्यावर अरे तुरेच बोलणार, धन्यकुमार जिलेबी खायची इच्छा आहे रे. तिथे एक हॉटेलवाला जिलेबी तळत होता. जिलेबी खायची इच्छा आहे. धन्यकुमार म्हणले, बाबा तुला जिलेबी खायची इच्छा आहे पण माझ्या खिशात काही पैसे नाही, अजून काला झाला नाही. कळलं तुम्हाला, माझ्या खिशात काही पैसे नाही. संतोष महाराजांना लवकर भूक लागती. संतोष महाराज म्हणले, हे बघा खायची इच्छा झाली ना पैशाचं बघून घेऊ. धन्यकुमार महाराज म्हणजे आपलं सायलेंट व्यक्तिमत्व. म्हणले बाबा पैसे नाही आणि खायचं आणि परिणामाला सामोरं कोण जायचं. संतोष महाराज म्हणले, पैशाचं आणि परिणामाचं नंतर बघून घेऊ, खायची तर इच्छा झाली ना. धन्यकुमार महाराज म्हणले, मला काय त्या भानगडीत पडायचं नाही. संतोष महाराज गेले आणि त्या हॉटेलवाल्याला म्हणले, हो मला पावशेर जिलेबी द्या. हॉटेलवाल्यानं पावशेर जिलेबी दिली. तसं त्याचं भागत नाही तेवढ्यात, पण धरा हां पावशेर जिलेबी द्या. मग ते त्यानं पावशेर जिलेबी दिली आणि ते खुर्चीवर खात बसले बघा. आता मुरकुटे महाराजाला वाटलं, संतोष महाराजाजवळ पैसे नसून जर ते खात असतील तर आपल्याला अडचण काय, आपणही जाऊयात. पहिलं तर त्यांचं होईल काय व्हायचं तर नंतर आपलं होईल. मग मुरकुटे महाराज गेले, म्हणले मलाही पावशेर जिलेबी द्या. हॉटेलवाल्यांना त्यांनाही पावशेर जिलेबी दिली. दोघंही खात बसले. संतोष महाराजांचं खाऊन झालं. संतोष महाराजांना हात धुतले आणि निघाले. हॉटेलवाला म्हणे, ओ पैसे. संतोष महाराज म्हणले, ओ अगोदर पैसे दिले आणि नंतर जिलेबी घेतली. याला म्हणायचं खोटं बोल, बोला खोटं बोल पण रेटून बोल, आहे का.
अगोदर पैसे दिल्यानंतर जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे अहो तुम्ही जिलेबी घेतली आणि खात बसले, पैसे देण्याचा संबंध कुठं आहे? हॉटेलवाल्याला संतोष महाराज म्हणले अहो या हाताने पैसे दिले आणि या हाताने जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे तुम्ही खोटं बोलताय. संतोष महाराज म्हणले तुम्ही खोटं बोलताय. हॉटेलवाला म्हणे तुम्ही खोटं बोलताय. संतोष महाराज म्हणले संगीत विशारद माणूस आहे मी, आणि 20 रुपयासाठी खोटं बोलणार आहे का? बोला, 20 रुपयासाठी खोटं बोलणार आहे का? तुम्हाला अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही पैसे दिले नाही. संतोष महाराज म्हणायचे दिले. तेवढ्यात मुरकुटे महाराज मधीच उठले आणि हॉटेलवाल्याला म्हणले हो तुमच्या दोघाच्या भांडणात मी दिलेले विसरून जाल. ते हॉटेलवाला गेलं गोंधळून. त्याला वाटलं एक खोटं बोलू शकतो, दोघं कसं काय खोटं बोल. ते गोंधळून गेलं. ते म्हणे अहो तुम्ही थांबा, हो तुम्ही दिले, तुम्ही थांबा थोडं, यांनी दिले नाही. धन्यकुमाराला वाटलं आपण धन्य झालो, आता आपले आता 20 रुपये वाचले म्हणल्यावर धन्य झालो. बरोबर आहे ना? बस लक्ष देऊन ऐका. इच्छा केली ते पावलो, असं झालं का नाही? आता संतोष महाराजांचं आणि त्या हॉटेलवाल्याचं चांगलं भांडण सुरू झालं. हॉटेलवाला म्हणायचा दिले नाही, संतोष महाराज म्हणायचे दिले. 10-5 माणसं एकत्र आली. काय झालं? ते हॉटेलवाला म्हणे अहो या महाराजानं जिलेबी खाल्ली आणि पैसे न देताच निघाले. संतोष महाराज म्हणे अहो खोटं बोलतो हॉटेलवाला, तुमच्या गावात 7 दिवस सप्त्याला होतो मी, तुम्हाला माझा असा स्वभाव वाटला का? अहो मी आजपर्यंत घेतलेले उसने कुणाचेच पैसे दिले नाही, आपलं ठेवले नाही, अजून कुणाचे पैसे ठेवले नाही, याचे 20 रुपये ठेवणार आहे का मी? खोटं बोलतो हॉटेलवाला. बाकीचे ऐकणारे म्हणले महाराज तुम्ही खरं बोलताय का खोटं बोलताय हे आम्ही नाही ठरवू शकत. आम्ही त्यालाही खोटं म्हणू शकत नाही आणि तुम्हालाही खोटं म्हणू शकत नाही. का? आम्ही इथं नव्हतोच ना. मग आम्ही त्याला खोटं कसं काय म्हणणार आणि तुम्हालाही खोटं कसं काय म्हणणार? हे बघा, अशानं हा वाद मिटणार नाही. एखादा तिसरा माणूस इथं होता का? त्याला आय विटनेस म्हणतात. पुरावा, साक्षीदार पुरावा पाहिजे ना. पुरावा असेल तर पुरावा, नाही कळलं? हां, पुरावा असेल तर पुरावा आणि पुरावा नसेल तर का पुरावा. एखादा तिसरा माणूस इथं होता का? ते हॉटेलवाला म्हणे हे बघा हे महाराज होते, तुम्ही यांना विचारा. हे मुरकुटे महाराज होते, आता कळण्यासाठी नाव घेतो. हे मुरकुटे महाराज होते, तुम्ही यांना विचारा. हे बाकीचे लोक म्हणले का हो या संतोष महाराजांनी हॉटेलवाल्याचे पैसे दिले का? मुरकुटे महाराज म्हणले जो कहूंगा सच के अलावा कुछ नहीं कहूंगा. मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी भारताच्या संविधानाबद्दल कडी निष्ठा बाळगेन. मी कुणाच्याहीबद्दल आकस भाव आपपर भार ठेवणार नाही. मी महाराष्ट्राच्या जनतेला, मध्य प्रदेशच्या जनतेला समानतेची वागणूक देण्याचा प्रयत्न करेल, अशी शपथ घेईल आणि माझ्या मनाने जे करायचं ते करीन. बरोबर आहे? मी जे बोलायचं ते खरं बोलेल. म्हणे सांगा मग यांना पैसे दिले का? या संतोष महाराजांनी हॉटेलवाल्याचे पैसे दिले का? धन्यकुमार महाराज म्हणले बाकीचं मला काही माहिती नाही, पण जसे पैसे मी हॉटेलवाल्याला दिले तसे वाघ महाराजानं सुद्धा दिले. कळलं तुम्हाला? म्हणजे यांनी दिले नाही हे बी खरं आहे आणि यांनी दिले नाही हे बी खरं आहे, ना हॉटेलवाला म्हणतो ते बी खरं आहे. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. तुकाराम महाराज देवीला शरण जातात का? हो जातात, खरं आहे. एकनिष्ठतेत बाधा येत नाही का? नाही येत, हे पण खरं आहे. ती देवी कोणती याचा आपल्याला विचार करावा लागेल. साधू संताने भगवंताला आळवते वेळेस 3ही लिंगामध्ये आळवलेलं आहे. पुल्लिंग, स्त्रीलिंग, बोला बाळाओ, आणि नपुसकलिंग. याचा प्रत्यय काय? तो, ती, ते. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. वर्णन पांडुरंगाचंच आहे. पुल्लिंगातही आहे, स्त्रीलिंगातही आहे आणि नपुसकलिंगात सुद्धा आहे. पुल्लिंगातलं पांडुरंगाचं वर्णन आहे का? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा प्रत्यय पुल्लिंगाचा आहे. आता नपुसकलिंगात त्याच पांडुरंगाचं वर्णन सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवनिया, ते हे सर्वनाम नपुसकलिंगाचं आहे. आता स्त्रीलिंगामध्ये
विठाबाई विठाबाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई भीमाई चंद्रभागा भीमाई चंद्रभागा माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई भीमाई चंद्रभागा भीमाई चंद्रभागा विठाबाई बोला एग विठाबाई माझे पंढरीचे आई भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. विठाबाई म्हटलं पण कुणाला? पांडुरंगाला. बरोबर आहे ना. विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई वो येई रंगा येई वो येई. विठाई किठाई कृष्णाई कान्हाई हे पांडुरंगाला संबोधूनच म्हटलेलं आहे. लक्ष देऊन आहे का बरं का. विठाई किठाई कृष्णाई कान्हाई मग हे चार देव आहे का एकच देव आहे? एकच. आई आपल्या पोराला कधी सोन्या म्हणते बरोबर, त्याच पोराला कधी राजा म्हणते, त्याला कधी वाघा म्हणते, कधी बाळा म्हणते, कधी पिल्लू म्हणते. पिल्लू कुत्र्याचं असतं. माणसाच्या पोराला सोन्या राजा वाघा तूच माझं पिल्लू, त्याला पिल्लू बी म्हणतात ना. आता हे सोन्या राजा वाघा पिल्लू कार्ट हे 5 पोर आहे का? नाही, एकच पोराला. तसं विठाई किठाई कृष्णाई कान्हाई हे पांडुरंगाला संबोधूनच म्हटलेलं आहे. असे किती सुद्धा प्रमाण मी तुम्हाला सांगेन. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णाबाई माऊलीचा आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाशी दाटी वो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो कधी वटा शोभे वाळवंटी कधी वटा शोभे वाळवंटी हो गजनाथने आंबा उभी कर ठेवो निकटी टाळी वाजवा टाळी वाजवा निकटी हो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो उधो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो उधो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळ असे दाटी वो. पंढरपूरला गर्दी कधी कधी असते. आषाढी कार्तिकी पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी. पुंडलिक रायाचं मंदिर कुठे आहे? तुम्ही बोला गड्या हो. जरा मोक हो नाही काहीतरी बोला ना. असे कसे बसलात? पटपट बोलायचं. चुकलं तर चुकू द्या. मी काही तुमचा अपमान करणार आहे का? मला जायचं इथून. जरा जोरात बोला. पुंडलिक रायाचं मंदिर कुठे आहे? वाळवंटामध्ये. आणि पुढचं आहे का? एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी वो. आंबा म्हटलं आणि पुढं कर ठेवोनी कटी. हे वर्णन कोणाचं आहे? पांडुरंगाचं. आणि हेच खरे देवीचे भजन आहे. नाही तर मी नवरात्रात एक ऐकलं, तिरची टोपी वाकड्या भांगावरी ग देवीची नजर शिंगाड्या बोकडावरी ग. देवीला काय गरज आहे याची? या आराधाचे गाणे. तुकाराम महाराज देवीला शरण जातात. ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. हे स्त्री रूपकातलं उदाहरण आहे. बर, देवी आणि देव वेगळा नाही. देव देवी मेची पाहू. भगवंत म्हणले देवी आणि देव हे माझंच रूप आहे. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल ना. हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे? बोला. हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे, लाईट नाही. करंट पाहिजे. माईक चालण्यासाठी काय पाहिजे? करंट. लाईट लागण्यासाठी काय पाहिजे? करंट. फॅन चालण्यासाठी काय पाहिजे? करंट. कीर्तन कळण्यासाठी काय पाहिजे? करंट. शॉर्ट झालेल्याला नाही कळणार. बरोबर आहे ना. करंट पाहिजे. मला आता याच्यातली करंट ही नावाची शक्ती एकच आहे का वेगळी वेगळी आहे? एकच. करंट ही नावाची शक्ती एक आहे. याच्यावर जोडलेले उपकरण वेगळे आहेत. तसं ईश्वर ही एक शक्ती आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्याचे पाप रखुमा देवीवरू पाप रखुमा देवीवरू मानवी कैसे
बाप रखुमा देवर कुण बांधली कैसी अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी देव नटला नाना परी भरोनी उरला चराचर अनंत अवतार घेतलेले आहेत ना त्यानं बरोबर आहे का नाही मग महाराज म्हणले त्यानं अनंत अवतार घेतले देवी आणि देव वेगळा नाही मी उदाहरण सांगतो अजून तुम्हाला लक्ष द्या माझ्याकडे देवी आणि देव एकच कसं आहे उदाहरण सांगतो हे तुमचं नाव काय हा अनंत भाऊ हा बाकीच्यांनी बोला हे अनंत भाऊ यांच्या मुलाचे कोण आहेत बोला वडील त्यांच्या पत्नीचे कोण आहेत पती त्यांच्या सुनेचे कोण आहेत सासरे त्यांच्या बहिणीचे कोण आहेत त्यांच्या भाच्याचे कोण आहेत हे 10 आहेत का एकच अनंत भाऊ मामा बिन भाऊ बिन सासरे बिन पोरग बी हे असं कसं काय ज्याचा जो भाव त्याच्यासाठी अनंत मामा ते तसं ज्याचा जो भाव त्याच्यासाठी देव तो विठाला विठाला तुकाराम महाराज देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे आणि ते आमच्या कुळाचं दैवत आहे विठ्ठल कुडीचे दैवत विठ्ठल चित्त विठ्ठल पुण्याने पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची तुका म्हणे ज्याचे सनकादिका ध्यात ते आमुचे कुलदैवत बाप माझा पंढरीनाथ माझ्या कुळीचे दैवत बरोबर आहे ना बाप माझा पंढरीनाथ माझ्या कुळीचे दैवत मग ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे आणि त्या देवीला शरण गेल्यामुळं आमच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही पण त्या देवीची ओळख आम्हाला कोणी करून दिली हे अभंगाच्या पहिल्या कुळीची हे कुळदेवी 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 केली ठावे संतानी केली ठावे संतानी बरवे झालो शरण गेलो बरवे झालो शरण गेली ठावी संतानी केली ठावी संतानी बरवे झाले शरण गेलो बरवे झाले शरण गेलो टाळ्या वाजवा यांच्यासाठी जोरदार कुळीची कुळदेवी केली ठावी संतानी संतांनी आम्हाला ती देवी ठावी करून दिली लक्ष देऊन ऐका आता माझ्याकडे संताशिवाय या जगातला देव ओळखता येणं शक्य नाही हे सोनं आहे कुणाकडे गेल्यावर कळेल बोला सोनं आहे कुणाकडे गेल्यावर कळेल सोनाराकडे म्हणजे सोन्याची ओळख करून घ्यायची असेल तर सोनाराला विचारावं लागेल बापाला हे सोनार आहेत का नाही सोनार आहे हां बरोबर वा म्हणजे सोन्याची ओळख करून घ्यायची असेल तर सोनाराला विचारावं लागेल मुलाला बापाची ओळख करून घ्यायची असेल कुणाला विचारावं लागेल बोला आईला विचारावं लागेल आईशिवाय बापाची ओळख नाही
सोनाराशिवाय बोला सोन्याची ओळख नाही, तसा संताशिवाय देवाची ओळख नाही. जर इकडं रामचंद्र बाबा, अनया बाबा हे जर आले नसते, झाले नसते, तर तुम्ही एवढा मोठा सप्ताह केला असता का? हा सप्ताह सुरू कोणी केला? आनाजी बाबांनी, झाडे बाबा आहे ना. जर झाडे बाबांनी हे रोप लावलं नसतं तर त्याला एवढा बहर आला असता का? इवलेशे रोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला. मग हे कुणामुळं कळालं आपल्याला? कुणामुळं कळालं? संतामुळं कळालं, म्हणजे अण्णाजी बाबामुळं कळालं. बरोबर आहे. झाडे बाबामुळं कळालं ना. जर झाडे बाबाच नसते तर आपल्याला कळलं असतं का? नसतं कळलं. संताशिवाय जगातल्या देवाची ओळख होणे नाही. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. ग्वाही म्हणजे साक्ष. वेदाने सुद्धा साक्ष दिलेली आहे. भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संत संगत महत्वाची आहे. संत संगतीत गेल्याशिवाय जगातला देव ओळखता येणार नाही. संत देवाला म्हणले, देवा तू मोठेपणात येऊ नको, आमुचेनी भावे तुझं देवपण हे का विसरूनही राहिलास? अरे आम्ही जगाला ओरडून सांगितलं तू पांडुरंग आहे, नाही तर कोणाला कळलं असतं? लक्षात आलं? काही लोक म्हणतात ना, महाराज आमच्यामुळं तुमची किंमत आहे. बरोबर आहे. वक्ता तो वक्ताचे नोहे, श्रोते नव्हे. श्रोते म्हणून वक्त्याला किंमत आहे ना. अरे श्रोते म्हणून वक्ता आहे, कार्यकर्ते म्हणून नेता आहे, आणि संत आहे म्हणून देव आहे. ज्याचा श्रोता मोठा तो वक्ता मोठा, ज्याचा कार्यकर्ता मोठा तो नेता मोठा, आणि ज्याचे संत मोठे त्याचा देव मोठा. तो या देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव. मग देवाने या संतामुळं कळालं ना. म्हणून म्हणतात, या महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला चॅलेंज आहे माझं, त्यानं माऊलीचं तुकोबारायाचं नाव न घेता मोठं होऊन दाखवा. होता ना. म्हणून म्हणतात, मुझे तूने मालिक बात कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. न मिलती अगर दी हुई दाद तेरी, तो जमाने में क्या थी औकात मेरी. मुझे तूने जीने के काबिल किया है, मुझे तूने जीने के काबिल किया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. तू आम्हाला जगण्याच्या लायक बनवलं देवा, नाही तर महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात आम्हाला कोण बोलवलं असतं? सगळी तुझी कृपा आहे. बरोबर आहे ना. सगळं तुझी कृपा आहे. म्हणून संत देवाला म्हणले, आमच्यामुळं तुला देव पण आहे. संताशिवाय जगातला देव ओळखता येत नाही. उदाहरण सांगतो. 24 तास देवाच्या सोबत राहणारे नामदेवराय. आळंदीत संत सभा भरली आणि त्या संत सभेमध्ये मुक्ताबाईनं गोरोबा काकाला सांगितलं, काका तुम्हाला कच्च्या पक्क्या मडक्याची ओळख चांगली आहे. ह्याच्यातलं कच्चं मडकं कोणतं आहे बघा. गोरोबा काका कुंभार होते ना. कुंभाराकडं मडकं तपासायचं काय असतं? थापाटणं. गोरोबा काकांनी ते थापटणं घेतलं आणि बसलेल्या संत मंडळीला तपासायला सुरुवात केली. ज्ञानदादाच्या डोक्यावर ठेवलं, निवृत्तीनाथांच्या डोक्यावर ठेवलं, नामदेवरायाच्या डोक्यावर ठेवणार तेव्हा नामदेवरायाने हात धरला. म्हणे, ओ लोक आम्हाला घरी नेतात, आमचे पाय धुतात, आरती करतात, पूजा करतात, आणि तुम्ही आम्हाला घरी आणून मारता. ही काय तुमच्या घरची संत पूजा आहे का? गोरोबा काकानं सांगितलं, मुक्ताई हे मडकं कच्चं आहे. नामदेवरायाला राग आला. 24 तास देवाच्या सोबत मी राहतो आणि मी कच्चा? सरपंचाच्या सोबत राहून शेततळं पास होत नसेल तर फायदा काय? नामदेवरायाला राग आला. कुणाचा? गोरोबा काकाचा नाही, पांडुरंगाचा. काम नाही झालं की माणसाला राग कुणाचा येतो? ज्यानं काम केलं नाही त्याचा नाही, ज्याच्यासोबत राहतो त्याचा.
तुम्ही तर महाराजाला लय मित्र म्हणता आणि एवढ्यात ऐकत नाही म्हणल्यावर काय फायदा आहे तुमचा? बरोबर आहे ना? लक्षात आलं का? जवळचं म्हणलं की ते काम नाही झाल्यावर राग येतो. संत सभेचा त्याग केला नामदेवरायानं पांडुरंगाकडे. पांडुरंगा, संत सभेमध्ये काकांनी मला कच्चं ठरवलं, मी कच्चा आहे. पांडुरंगाने सांगितलं, नामा तू कच्चाच आहे. मग तर बॅटरी डाऊन झाली. म्हणे देवा मी 24 तास तुमच्या बरोबर राहून कच्चा आहे, मग कुणाकडे गेल्यावर मी पक्का होईल? म्हणले तुला सानप महाराजाच्या जिल्ह्यात जावं लागेल. महाराष्ट्रामध्ये हिंगोली जिल्हा आहे आणि हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुका आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग कुठे आहे? औंढ्याला. तुमच्याकडे ओंकारेश्वर आहे ना इकडे, बरोबर? तसं आमच्या इकडे काय आहे? औंढा नागनाथ, बरोबर? 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग कुठे आहे? औंढ्याला. तिथं तुला विसोबा खेचराचे पाय धरावं लागतील, तेव्हा तू पक्का होशील. नामदेवराय पंढरपूरवरून औंढ्याला आले. औंढ्याला काय झालं होतं बघा, जी महादेवाची पिंड आहे ना, त्या पिंडीवर विसोबा खेचर पाय ठेवून झोपली होती. नामदेवरायने दृश्य पाहिलं आणि तळपायाच्या मस्तकाला गेली. अशा माणसाकडे देवाने मला पाठवावं? महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला हा माणूस, आणि ह्याचे पाय धरल्यावर मी काय पक्का होणार आहे? कधी कधी माणसं वरच्या रंगाला बोलतात. नामदेवराय बोलले तर आपलं काय घेऊन बसले? माघारी निघाले नामदेवराय. विसोबा खेचराने आवाज दिला, ओ नामदेवा कुठे निघालात? म्हणे चुकीच्या पत्त्यावर आलो होतो, आता बरोबर माघारी चाललो. म्हणे कसं काय? देवाने मला तुमच्याकडं पाठवलं होतं, तुमचे पाय धरल्यावर पक्क होईल असं सांगितलं. अहो पण तुम्हाला देव काय ते कळत नाही. महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला, तुम्ही आंधळे झालात का? उठी उठी प्राण्या आंधळा तुका रे, देवावरी पाय ठेविले. विसोबा खेचर म्हणले, नामदेवा जाताय तर जा, फक्त जाता जाता माझे पिंडीवरचे पाय तुमच्या हातानं उचलून खाली ठेवा आणि मग जा. लक्ष द्या, विसोबा खेचराचे पिंडीवरचे पाय नामदेवरायांनी उचलले आणि ज्या जागेवर पिंड नव्हती तिथं ठेवायला गेले. तिथून खालून आपोआप पिंड निघाली. असं 1-2 ठिकाणाहून नाही तर 12 ठिकाणाहून पिंड निघाली. मग नामदेवरायाला कळला, रे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर ठेवले नाही, तर देवानंच यांचे पाय डोक्यावर घेतले, आणि जिथं संताचे पाय असतात तिथंच देव असतात. नामा मने खेचरा पायी ओळखी झाली सर्वा ठाई, केली ठावे संताने केली ठावे, संताने केली ठावे, संताने केली ठावे. संतामुळं यथार्थ स्वरूपाचा देव कळला. ज्या नामदेवरायाला यथार्थ स्वरूपाची ओळख विसोबा खेचराने करून दिली, ऐका, त्याच नामदेवरायानं देवाच्या यथार्थ स्वरूपाची ओळख रुक्मिणी मातेला करून दिली. कधी करून दिली? ऐका, बलिप्रतिपदेचा दिवस आहे. बलिप्रतिपदेच्या दिवशी काय करायचं असतं? बोला. ओवाळायचं असतं. कुणी कुणाला? तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे? अरे मग बोला ना, कोणी कोणाला ओवाळायचं असतं? माहिती नाही तुम्हाला? अहो बायकोनं नवऱ्याला ओवाळायचं असतं ना. तुमच्या इकडे ओवाळत नाही का? बलिप्रतिपदेला ओवाळायचं असतं पत्नीनं पतीला. कशासाठी? गिफ्टसाठी. हां, नाही, आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढावं याच्यासाठी. बलिप्रतिपदेचा दिवस आहे. रुक्मिणी माता म्हणे, देवा आज मी तुम्हाला ओवाळणार आहे.
आपल्या पत्नीनं वळलं नसन तर इथून पुढं आता लक्षात ठेवा. येणारी बली प्रतिपदा आली का बायकोला आठवण करून द्यायची, अय प्रतिपदा. वळायचं नाही का? ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडायचं नाही. आपणच ताट करायचं, कणकीचा देवा करायचा, देवळीत ताट ठेवायचं आणि मान फिरून घ्यायचं. बरोबर आहे ना? येथे कोणाचे चाले ना. बरोबर आहे का नाही? तुम्ही किती मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना आशा पिळायच्या आणि घरी येताना आशा पिळायच्या. शेंडे दाबूनच घरी यायचं. बरोबर आहे? शेंडे दाबूनच घरी यायचं. मारा ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडत बसायचं नाही. भांडत बसायचं नाही. एकानं मला व्हॉट्सअपला पाठवलं, ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसांनी लक्षात आलं, तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. पण हे झाल्यावर कळतं माणसाला, आहे का नाही? लक्ष द्या. ऐकली तर ठीक आहे, इको कमी करा, इको कमी करा दाजी. बोलताना लक्ष द्या माझ्याकडे. हां, मी तुम्हाला ओवाळणार आहे. भगवंत म्हणले ओवाळ, मी कुठं नाही म्हणतो. आणि देवाला ओवाळायला ताट आणायला गेल्या रुक्मिणी माता. आणि तोपर्यंत पंढरपुरातल्या सर्व भक्ताला पांडुरंगाने रावळात बोलावून घेतलं. सर्व भक्त रावळात आले आणि म्हणले देवा एवढ्या सकाळी सकाळी आम्हाला कशाला बोलवलं? भगवंत म्हणले आजचे कार्यक्रम तुमच्या डोळ्यासमोर होणार आहे, तुम्ही लाईन धरून उभा राहा. सर्वांना लाईन धरून उभं केलं आणि भगवंतानं रुक्मिणी माता यायच्या आत आपलं रूप सर्वांना दिलं. जसे पांडुरंग दिसत होते ना तसे सर्व भक्त बनवले. आता माणसं सारखे नाही म्हणून ओळखता येणं शक्य आहे. सारखे असल्यावर अवघड झालं असतं ना, मग गाड्या सारखे नंबर प्लेट लावावं लागले असत्या. नावानं जमलं नसतं माणसाचं. बरोबर आहे का नाही? MH किती आहे तुमचं? का MP किती? 28. MP 28 3539 गाडी इकडे घेऊन ये म्हणल्या. नंबर प्लेट लावा लागल्या असत्या ना. माणसं सारखे नाही. भगवंतानं सर्वांना सारखं बनवलं आणि त्या लाईनीत जाऊन उभे राहिले. रुक्मिणी माता ताट घेऊन आल्या. पाहतात तर काय रावळात सर्व देवच देव. आता याच्यातला आपला नवरा कोणता ओवाळायचं कोणाला? लाजल्या. लाजले गे माया कवना ओवाळू, इकडे पाहे तिकडे, इकडे पाहे तिकडे ओवाळू. लाजले गे माया कवना ओवाळू, इकडे पाहे तिकडे, इकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळो. लाजले गे माया आता कवना ओवाळू, जिकडे पाहे तिकडे, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. ओवाळू मी गेले माय गेले द्वारके, गेले द्वारके, जिकडे पाहे तिकडे, तिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिखे. काकड्याच्या अभंगात त्याचं वर्णन आहे. काकडा काय झोप येत नाही म्हणून नाही, त्याला ह्या घटना घडलेल्या आहेत. आता काकड्याचं अवघड आहे. ज्याला काकडा पाठ आहे त्याला उठायचा कटाळा, ज्याला येत नाही त्याला झोप येत नाही. काकड्याला असा गोड आवाज ऐकायला मिळाला तर नशीब. काकड्याचा आवाज कोंडो कोंडो धरीन जीव, बस असाच पकवाज आहे का नाही? पण जे काकडा करतात त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. नये जरी तुझ मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे, नाही तयावेन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. काय म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काय म्हणतात आमची नेमाची वारी आहे, नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून. काय म्हणून म्हणतात, जो प्रेम गली में आई नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं, ओ प्रेम निभाना, क्या जाने जो प्रेम गली में, जो वेद पढ़े और भेद
पाए कोई कितना चाहे ज्ञान कहे भगवान को पाना क्या जाने जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना क्या जाने जिसने कभी प्रेम जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना क्या जाने जो प्रेम गली काहे तेरे अखियों में काहे तेरे अखियों में पानी 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 कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी 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 ओ मेरा प्रेम दीवानी मेरा कृष्ण दीवानी ओ मेरा प्रेम दीवानी मेरा कृष्ण दीवानी 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 मेरा दीवानी मेरा प्रेम दीवानी खाए अखियों में पानी 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 कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी 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 एक प्रेम दीवानी गाताना प्रेम असावं आणि ऐकताना सुद्धा प्रेम असावं काकडा करणारी प्रेमी मंडळी लाजल्या रुक्मिणी माता कुणाला वाळायचं तेवढ्यात नामदेव राहिले नामदेव राहिले म्हणून लक्ष द्या रुक्मिणी मातेने आवाज दिला ओ नामदेवा इकडे या बोला आई साहेब काय म्हणता याच्यातला आपला देव कोणता आहे तेवढं ओळखून दाखवा नामदेवराय म्हणले हळू बोला इम्प्रेशन डाऊन होण्याचा प्रश्न आहे नवरा ओळखता न यावा याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट आहे रुक्मिणी माता म्हणल्या चेष्टा करायची वेळ नाही मला खरंच आपला देव ओळखायला येणार नामदेवरायानं सर्वांकडं पाहिलं सर्व दिसायला सारखे होते पण एका ठिकाणी थोडी मिस्टेक झाली घोळ झालता काय सर्व दिसायसारखे होते पण भृगु ऋषीनं मारलेली छातीवरची लात आणि त्या लातेचा जो ठसा होता तो एकट्या भगवंताच्या छातीवर होता बाकीच्या सोंगाड्याच्या नव्हता नामदेवराय म्हणले आईसाहेब ते कोपऱ्यातलं गिऱ्हाईक आपलं रुक्मिणी माता ताट घेऊन निघाल्या पण घाबरतच नामा रॉंग नंबर लागला तर अवघड होईन बर ते काही सोपं आहे का भाऊबीजीचं ताट थोडंच आहे भाऊबीजीचं ताट कुणीकडे जाऊ द्या वाढून वाढून एक भाऊ वाढन चुकून भाऊबीजीचं ताट दुसरीकडे गेलं तर चुलत भाऊ म्हणता येईल चुकून प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेलं चुलत नवरा म्हणता येईल का नाही ना राष्ट्रपती उपराष्ट्रपती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरपंच उपसरपंच सभापती उपसभापती पती उपपती अशी आपत्ती जाणू नको इथं म्हणे आई साहेब बिंदा असतं वैजयंती माळगळा श्री वत्सलांचन श्री वत्सलांचन विष्णुदास विष्णुदास जयंती माळगळा श्रीवत्सलांचन श्रीवत्सलांचन विष्णुदास नामा येणे दावी लिखून केली ठावी नामदेव रायाला देवाची ओळख कुणामुळं इको कमी करा दाजी द्या हा नामदेव रायाला देवाची ओळख कुणामुळं विसोबा खेचरामुळं आणि रुक्मिणी मातेला यथार्थ देवाची ओळख कुणामुळं नामदेव रायामुळं केली ठावी संतांनी म्हणून बरवे झालो शरण गेलो
उगविलो संकटी. बर ओळख करून देणं ठीक आहे, पण आणला कोणी? आणि याला रूपा बळे करो निखळे हरिदासी. आणि याच्यामुळं तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी. सर्वांनी टाळी वाजून भजन म्हणावे. ढोपार सर्वांनी हात वर करा. सर्वांनी महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाया माणसं गडी माणसं आव हैव याडी डोकरा सगळ्यांनी करा. एकदम सरळ एकदम सरळ. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे. हात एक फोटो घ्या छान. हा एकदम सरळ करा एकदम सरळ. आणि छान भजन म्हणस. कॅमेरा यांच्या घे हात घे. सगळे किती गोड दिसतंय बघ की. फोटो घ्या छान आणि छान भजन म्हणा सर्वांनी. आलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. आलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. आलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. आलेले हरी का नाम विठ्ठल छान भजन केलं. धन्यवाद. असं भजन केलं की महाराज म्हणले आनंद यायला वेळ लागत नाही. झालं. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो.
बोलण्यासारखं भरपूर आहे. 5-7 मिनटं माझ्या हातात राहील. बरोबर 11ला थांबायचं आहे आपल्याला. आपला सुरू असणार हा शिवनी, पांढुर्णा, मध्य प्रदेश. आणि अतिशय गोड, असं वाटत नाही मी मध्य प्रदेशमध्ये आलो म्हणून. असं वाटतं महाराष्ट्रातल्या आळंदी पांडुरंगाच्या पंढरपुरात सप्ताह सुरू आहे. काय गोड नियोजन केलं, एकदम सुंदर. कार्यकर्ते मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. किती शिस्तबद्ध ह्या गोष्टी आहेत, किती शिस्तबद्ध. मी रात्री होतो तेलंगणामध्ये आणि आज MP मध्ये. काल होतो महाराष्ट्रात, परवा रात्री तेलंगणा. हे राहायचे दरवर्षी तिथे. यांनी तुमच्यामुळं तिकडं डुम्मा मारला. धन्यकुमार महाराज नरसापूर गाव आहे आदिलाबाद जिल्ह्यामध्ये. बघा, मी काल सकाळी कीर्तन केलं पुण्यात. तिथून फ्लाईटनं आलो नागपूरला. तिथून त्यांच्या गाडीत गेलो तिकडे. तिकडून माझी गाडी पुन्हा असं इकडून इथे. उद्या सकाळचं कीर्तन आहे मला परभणी जिल्ह्यामध्ये. मला भूषण महाराज म्हणले अमरावतीच्या जवळ आहे बुवाजी. असंच ना, जमून गेलं का? असंच आहे ना, जमलं ना. म्हणले जवळ तर आहे अमरावतीच्या, अकोड्याजवळ, अमरावतीजवळ. कशाची जवळ आहे? बोलतं लांब आहे ना बुवाजी आहे. आणि म्हणून मी ते सकाळचं कीर्तन घेतलं तिकडं. आता इथून एवढं रात्रभर जायचं, खूप दूरचा प्रवास. जवळपास इथून 450-500 किलोमीटर जाणं आहे सकाळच्या कीर्तनाला. सोपं नाही, पण भूषण महाराज म्हणजे गोड व्यक्तिमत्व आहे. अतिशय सुंदर, अतिशय म्हणजे सोज्वळ, मोकळे मन, रसाळ वाणी याचे गुणी संपन्न. आणि महाराजांच्या आग्रहामुळेच मी आलो. नाही तर एवढ्या लांब यायचं सहसा प्रवासामुळं धाडस होत नाही. पण महाराजांमुळं आलो म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी. आणि महाराजांचा सारखा संपर्क तारीख घेतल्यापासून चालू होता. पण छान वाटलं, एकदम गोड नियोजन केलं. आणि पांडुरंगाची ते मूर्ती एवढी सुंदर आहे, तिथं माझ्या मनात एकदम घर करून गेली. एवढं गोड. मी माझी पुन्हा एकदा विनंती, एकदा शृंगार बघा देवाचा. एवढा गोड शृंगार आहे, अतिशय सुंदर. आणि एवढं शिस्तबद्ध कार्यक्रम आपण या ठिकाणी करत आहात. मी सौजन्यदात्यांना धन्यवाद देतो. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. पुन्हा एकदा विनंती करतो, सगळ्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य करा. तुका म्हणे सत्य करा, चांगल्या कामाला मदत करा. एक वाक्य बोलू, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. हे असं नव्हतं पाहिजे, ते तसं नव्हतं पाहिजे, याच्यापेक्षा जाऊन बसा. महाराज येऊ नव्हता पाहिजे, पखवाजा तेव नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक तेव नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्यात घेऊन जाय, भोंग्यात या घरी, आणि येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकाशा करता तू माणसं? बस जास्त देणारं बेजार करत नाही. आज जे सौजन्यवाले ते मला भेटले बी नाही आणि नावही घ्या म्हटले नाही. जे कमी देतं ते लय बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेवा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार, आणि पुन्हा हिशोब विचारायला राहणार. किती उरले? त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊ. चाल निघेदून. एक वाक्य बोलू, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं. चुका काढणारे कशात काढत नाही, कशातही काढतात. आमच्या महाराष्ट्रात त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या. आणि एक मीडियावाला एका बाईला म्हणे, कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय? आता कधी माहेराला जा, कधी या, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे, काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून. मावाला माहेर गावात आहे म्हणे रिक्षा फुकट पाहिजे. हा वागत सांगू ना. हा चुकच काढायची म्हणल्यावर कशातही निघत राहते. बरोबर आहे. एखाद्यानं आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं, घर बांधलं, आपलं काम काय जायचं आणि काय जेवण करायचं आणि काय म्हणायचं, छान बांधलं हो घर तुम्ही. माणसाला घर पाहिजे. माणसाच्या जीवनातल्या मूलभूत गरजा आहे काय? अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. बरोबर आहे ना? बांधलं तुम्ही घर, चांगलं झालं. तुम्ही घर बांधलं तर आनंद आहे. कौतुक करा, जेवण करा, निघून जा. कौतुकही करत नाही, जेवण करत नाही, तिथं जाऊन शानपणा करतो. पिऊपीत जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावा लागते. तू तेवढी कडी बसून घे, ह्याच्या पिओपीचं आपण पाहून घेऊ पुन्हा.
या सप्त्यात चूक काढणारानं याच्यापेक्षा मोठा करून दाखवावा आणि मग चूक काढावी. महाराज लक्षात आलं. एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी गावात आणली, आपल्याला पेढे खाय बोलवलं. आपलं काम काय? पेढा खायचा आणि काय म्हणायचं, छान घेतली हो गाडी. आज तुम्ही गाडी घेतली तरी आमची छाती फुगली. आमच्या शेजाऱ्याकडे गाडी आली म्हणजे आमच्याकडे आली. उद्या अर्ध्या रात्री आजारी पडलो तर तुमच्या गाडीत टाकून दवाखान्यात ने जावा. बाकी काय करायचं आम्हाले? असं जे ना जमून गेलं का हे आता? जमलं थोडं थोडं जमलं आता, आहे की नाही? जमलं आता, बरोबर आहे. ने जावा आम्हाले, काय करायचं दुसरं? पेढा खा, कौतुक करा, निघून जा. पेढा खात नाही, कौतुक करत नाही. 4 माणसं कोपऱ्यात घेतं चर्चा करता. हप्त्यावर घेतली असेल, हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय? अरे करायला लागले, तुझ्या पोटात गोळा उठून काय करायचं? एक बोलू तुम्हाला, भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे. भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही भारताची संस्कृती आहे. भारत हा संस्कृती प्रधान देश आहे. मी 4-5 देशात जाऊन आलो. कॅनडा, इटली, स्पेन, दुबई, 4-5 देशात मी जाऊन आलो. लक्षात ठेवा बरं का. संस्कृती जर पाहायची असेल तर ती भारत सोडून पाहायला मिळत नाही आपल्याला. संस्कृती पाहिजे असेल तर इथंच मिळते. मग आपण याला कोणता मंडप म्हणतात? धर्म मंडप. हा साधा मंडप नाही, हा धर्म मंडप आहे. ज्या शंभूराजानं, ज्या शिवाजी महाराजांना आपल्या धर्मासाठी मरण पत्कारलं, त्या धर्मात जन्म घेतलेली आपण माणसं आहे. म्हणून मी सांगेल, लक्षात ठेवा, 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहे, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता. शिवाजी महाराज काही देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगेन. असेल तर हे उपकार राजांचे. बायकोसाठी महल बांधणारे खूप आहे. आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. मी सांगू तुम्हाला, लक्षात ठेवा बरं का, छत्रपती शिवाजी महाराजाचे उपकार फिटणार नाही. आज तुळजाभवानीचं मंदिर दिसतंय आपल्याला, हे शिवाजी महाराजाचे उपकार आहे. पांडुरंगाचं मंदिर दिसतंय, हे शिवाजी महाराजांचे उपकार आहे. म्हणून आपण त्या राजाबद्दल, त्या धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा. म्हणून मी एकच सांगेल, वीर शिवा राणा प्रताप का गूंज उठाओ नारा है, गर्व से को हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा है. कधीतरी वाटू द्या मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा आहे. लक्षात ठेवा, ना शोहरत पे गर्व करते हैं, ना दौलत पे गर्व करते हैं. भगवान ने किया है हिंदू के घर पैदा, इसलिए अपने किस्मत पे गर्व करते. स्वाभिमानानं सांगा मी हिंदू आहे आणि हा हिंदुस्तान माझा आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजानं या धर्मासाठी मरण पत्कारलं. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणान लढले मावळे भरोसा त्या राजावर.